जालना। चेंबूरमध्ये झाड उन्मळून पडल्यानं झालेल्या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी मुंबई महापालिकेकडून चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे। 8 दिवसात अहवाल सादर करण्याचे निर्देश मुंबई महापालिकेने आयुक्तांनी दिलेत। उन्मळून पडलेला पिंपळ 60 ते 70 वर्ष जुना होता। संबंधित वृक्षाबाबत यापूर्वी कोणतीही अधिकृत सार्वजनिक तक्रार प्राप्त झालेली नव्हती। चेंबूर झाड दुर्घटनेनंतर स्थायी समितीमध्ये संताप व्यक्त करण्यात आलाय। संबंधित अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश देण्यात आले असून चेंबूर येथे बसवर झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत सर्व नगरसेवकांनी प्रशासनाच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। धोकादायक झाडांबाबत वारंवार सूचना देऊ नये, आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या नसल्याचा आरोपही सदस्यांनी केला आहे। तर चेंबूर झाड प्रकरणी आणखी एका महापालिका अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई झाली आहे। महापालिकेच्या रस्ते व वाहतूक विभागातील अरुण मुंढे यांना निष्काळजीपणाचा ठपका ठेवत तत्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले। आतापर्यंत एकूण 2 कारवाया करण्यात आल्यात, तर प्राथमिक विभागीय चौकशी पूर्ण होईपर्यंत अरुण मुंढे यांचे निलंबन कायम राहील। शहरांच्या उभारणीकडे कोणाचं लक्ष नाही आणि त्यामुळे चेंबूरसारखे अपघात होत असल्याचा दावा राज ठाकरेंनी केलाय। विकास म्हणजे काय असा सवालही राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे। मी गेली अनेक वर्ष या सगळ्या शहर कसं उभं राहतं, कसं उभं राहिलं पाहिजे याच्यावरती अनेकदा मी बोलत आलेलो आहे। या शहराच्या उभारणीकडे कोणाचंही लक्ष नाही। बिल्डरांना फक्त प्लॉट देत राहणं, विकत राहणं, त्यातनं पैशातून राजकारणातून या सगळ्या गोष्टी एवढंच फक्त महाराष्ट्रामध्ये सुरू आहे। झाड पडून मुलाचा मृत्यू होतोय याची खबरदारी, याची जबाबदारी भाजप आणि महायुती सरकारची आहे। चेंबूरमध्ये झालेल्या स्कूल व्हॅन दुर्घटनेवर आमदार नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे। तर महापालिका अधिकारी, पदाधिकारी यांनी राज्य सरकारवर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे, तरच न्याय मिळेल अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे। तसेच इतक्या हलक्या पावसामध्ये मुंबईची वाहतूक ठप्प होतीये असे नाना पटोले यांनी म्हटलंय। एका पहिल्या पावसात, हलक्या पावसात मुंबई पाण्याखाली येणं, मुंबईची वाहतूक ठप्प होणं आणि काल एका निर्दोष मुलाचं बसवर झाड पडल्यानंतर झालेला मृत्यू, हे त्याची सगळी जबाबदारी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या सरकारची आहे। खरं तर यांच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजेत। मग महानगरपालिकेचे अधिकारी असतील, तिथले पदाधिकारी असतील, राज्य सरकार असेल, यांच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजे। चेंबूर झाड दुर्घटनेवरून मुंबई महापालिकेला आमदार सुधीर मुनगंटीवारांनी घरचा आहेर दिलाय। धोकादायक झाड हटवण्यासाठी लोकांनी मनपाला निवेदन दिली होती अशी माहिती मुनगंटीवारांनी दिली आहे। लोखंडाप्रमाणे लोकांच्या निवेदनालाही गंज चढतो का असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय। झाड पडण्याच्या अगोदर लोकांनी वारंवार निवेदन दिली, तर वारंवार निवेदन दिली, लोखंडाला जंग चढतो। निवेदन आल्यावर ते वाचायला काय तुमच्या बुद्धीला जंग चढला आहे का? तुम्ही वाचून त्याचं आकलन केलं पाहिजे, पत्राचं उत्तर दिलं पाहिजे। जेव्हा एखादा व्यक्ती किंवा समाजातला एक समूह तुम्हाला वारंवार निवेदन दिल्यावर समर्पक उत्तर देण्याची जबाबदारी 7वा वेतन आयोग घेणाऱ्या, जनतेच्या करातून पैसा घेणाऱ्या, गरीबातला गरीब व्यक्ती कर भरतो त्याच्या मेहनतीच्या पैशातून पगार घेणाऱ्या लोकांची जबाबदारी नाही आहे का? तुम्ही स्वतःला सेवक म्हणता, सरकारी कर्मचारी म्हणता, शेतकरी तापात काम करतो आणि तुम्हाला कामाचा ताप येतो, ही अडचणीचा विषय। चेंबूरमध्ये शालेय बसवर झाड कोसळल्याप्रकरणी पालिकेने कारवाई केली आहे। सहाय्यक उद्यान अधीक्षक जगदीश भोईर आणि एम पश्चिम विभागाचे दुय्यम रस्ते अभियंता अरुण मुंडे यांना चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबित करण्यात आले। या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी महानगरपालिकेकडून समितीही गठीत करण्यात आली आहे। घाटकोपरमध्ये भरधाव